गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी. तुम्हा सर्व श्रोते सज्जनांना माझा नमस्कार. तर आज आपण ऐकणार आहोत धृतराष्ट्र संजयाला काय विचारतात, त्यावर संजय धृतराष्ट्राला काय सांगतात. कारण जे प्रश्न अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्याला विचारत आहे किंवा जो उपदेश कृष्ण परमात्मा अर्जुनाला करत आहेत ते सर्व संजय धृतराष्ट्रांना सांगू लागला. कारण संजयाला दूरदृष्टी होती. कुरुक्षेत्रावर चालू असलेला जशास तसा प्रसंग संजय धृतराष्ट्राला सांगतात. तर धृतराष्ट्र संजय यांना काय विचारतात पहा. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तिची तुला अवसरी काय किजत असे एरी ते झड करी कथन करी मज प्रती. पुत्राच्या प्रेमाने मोहित झालेले धृतराष्ट्र संजयास विचारू लागले, संजया कुरुक्षेत्राचे काय वृत्त आहे ते मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात तेथे माझे व पंडूचे पुत्र युद्ध करण्यासाठी गेले आहेत. तरी ते परस्परात एवढा वेळपर्यंत काय करीत आहेत ते मला लवकर सांग. ती वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवन. ना तरी वडवानळू साधुंकला प्रळय वाते पोखला सागरू शोषोनी उधवला अंबरासे. तैसे दळ दुर्धर नानायुही परिकर अवगमले भयासूर तिये काळी. ते देखून या दुर्योधने अभेरिले कवने माने तैसे न गनिजे पंचानने गजघटाते. त्यावेळी संजय म्हणू लागले, ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळाचे तोंड पसरलेले असते त्याप्रमाणे पांडवाचे सैन्य खवळले. सर्व पांडव सैन्य एकत्र जमून एका रोखाने सज्ज झाले तेव्हा त्याला कोण आवरणार. ज्याप्रमाणे कालकूट विष उसळलेले असते त्याला कोण शमवणार. किंवा वडवानळ पेटून तो प्रलयवाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो त्याप्रमाणे पांडवाचे भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचनेने तयार केलेले असल्यामुळे त्यावेळी ते अतिशय भिसूर दिसले. परंतु ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाला तुच्छ मानतो त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य तुच्छ मानले. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळ भारू उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंह पाखरीला देख देख. मग द्रोणाचार्याजवळ येऊन म्हणाले, पांडवांचे सैन्य कसे उसळलेले आहे पाहिले ना. बुद्धिमान अशा द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाने त्या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. ज्या धृष्टद्युम्नाला तुम्ही विद्यादान करून विद्येचा आगर केले त्यानेच हा सेना समूह चहूकडे पसरलेला आहे तो पहा तरी खरा. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीरा हाती. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे
ते सांगेन कौतुके प्रसंगेची। एथ युधानु सुभटू आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू। याशिवाय आणखी शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण असे महान योद्धे आहेत, जे बलाने, योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत। त्यांना सहज प्रसंगानुसार मी वर्णन करतो। या ठिकाणी महायोद्धा युधान, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आले आहेत। चेकितान, दृष्टकेतू, पराक्रमी असा काशी राजा, नृपश्रेष्ठ, उत्तमोजा व शैब्य राजा याचकडे पहा। हा कुंतीभोज पहा, इथे युधामन्यू आला आहे आणि पुरुजित इत्यादी सर्व राजेही आले आहेत। चेकितान, दृष्टकेतू, काशीराज वीर विक्रांतू, उत्तमोजा, नृपनाथू, शैब्य देख। हा कुंतीभोज पाहे, एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादिराय हे सकळ देखे। हा सुभद्रा हृदय नंदनू, जो अपरून वार्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा। आणि काही द्रौपदी कुमार, हे सकळही महारथी वीरा, मितीने निजे परी अपार मिनले असती। दुर्योधन म्हणाला, हा पहा सुभद्रेचा अंतकरणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा, जो प्रति अर्जुनच असा अभिमन्यू। तसेच आणखी हे द्रौपदीचे पुत्र व सर्व महारथी, ज्यांची गणती करता येत नाही असे अपरिमित वीर या ठिकाणी जमले आहेत। आता मुचादळी नायक, जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगे ऐक सांगी जती। उद्देशे एक दोन्ही, जाई जती बोलोनी, तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे। हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू। या एकेकाचे मनोव्यापारे, हे विश्व होय संहारे, हा कृपाचार्यो न पुरे एकलाची। एथ विकर्णवीरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा आडधरू सदा वाहे कृतांतुमनी। आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कोण आहेत ते या प्रसंगी सांगतो। आपण व इतर जे जे वीर आहेत त्यापैकी मुख्यांची नावे सांगतो। शौर्य व बलाने केवळ सूर्यच असे गंगानंदन भीष्माचार्य, शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमी कर्ण। या एकेकाच्या नुसते मनात आले तर या विश्वाचा संहार होईल, फार कशाला। हे एकटे कृपाचार्य या कृत्याला पुरे नाहीत का? हा इथे वीर विकर्ण आहे, तसाच तो पलीकडे अश्वत्थामा पहा। प्रत्यक्ष कृतांताला देखील त्याची भीती वाटते। युद्धामध्ये सदैव विजयी असणारा हा सोमदत्ती, त्याचप्रमाणे ज्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही, असे आणखी कितीतरी वीर आहेत, जे शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्रविद्येचे प्रत्यक्ष अवतारच आहेत। जणू काही यांच्यापासूनच जगात अस्त्रविद्या प्रसिद्धीस आली। समितिंजयो सोमदत्ती, ऐसे आणि कही बहुता हाती, जयाची या बळामिती धाताहीने। जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो काजे अस्त्र जात येथुनी रूढ। हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रतापो अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती। पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचूनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटासी। आमुचिया काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त। झुंजती कुळकनी जाणती, कळे कीर्तीसी जिती, हे बहु असो शास्त्रनीती येथून या। ऐसे सर्वापरी पुरते, वीरदळी आमुते, आता काय गणू याते अपार हो। हे जरी अति बलवान आहेत, या जगात यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाहीत,
तरी त्यांनी जीवाभावाने मलाच अनुसरले आहे. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून दुसरे ठिकाणी जात नाही, त्याप्रमाणे या वीरांना मी जीव की प्राण असा आहे. हे स्वामी भक्तीविषयी निस्सीम आहेत की आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात. या युद्धकलेमध्ये निष्णात असून सर्व कला व कीर्ती यांची जीवन आहेत. फार काय सांगावे, यांच्यापासूनच क्षत्रियांचा धर्म प्रसिद्धीस आला आहे. याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत. त्यांची किती म्हणून गंती करावी. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ, जो जग जेठी जगी सुभटू, तया दळवेपणाचा पाटू भीष्मासी पै. आता याचनी बळे वसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले. येणे पाडे थे खुले लोकत्रय, आधीच समुद्र पाही. तेथ तुवाडपण कमना नाही, मग वडवानळू तैसी आहे विरजा जैसा. नातरी प्रलयवन्नी महावातू, या दोघा जैसा सांघातू. तैसा हा गंगा सुतू सेनापती. सर्व क्षत्रियामध्ये श्रेष्ठ आणि जगातील योद्ध्यामध्ये प्रतापी असे जे भीष्म, त्यांच्याकडे या सर्व सैन्यांचे आधिपत्य दिले आहे. बघा, त्यांनी हे सर्व सैन्य अशा तऱ्हेने रचले आहे की जणू काही हे किल्लेच बांधले आहेत. त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे. समुद्र पाहता आधीच तो कुणाला दुस्तर नाही. मग त्याला वडवानळाने जसे सहाय्य करावे किंवा प्रलय कालाच्या अग्नीला महावाताचे सहाय्य मिळावे व त्याचा संयोग व्हावा, तसे या आमच्या अफाट सैन्यास भीष्म सेनापती मिळाले आहेत. आता एनिसी कवन भिडे, हे पांडव सैन्य किरथोकडे. परिवर चिलेनिये पाडे दिसत असे, वरी भीमसेनू वेथू. तो जाहला असे सेनानाथू, ऐसे बोलून या मातू सांडिली तेने. आमच्या सैन्यासमोर कोण युद्ध करील, कारण आमच्या या सैन्यापुढे हे पांडव सैन्य अगदीच थोडे आहे, परंतु त्यांची रचना मात्र मोठी दिसते. शिवाय त्यांचे सेनापतित्व दांडग्या भीमसेनाने स्वीकारले आहे. इतके बोलून दुर्योधन स्तब्ध राहिले. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले. आता दळभारा पुलाले सरसे करा, जया जिया अक्षोहिणी. तेने तिया आयनी, वरगन कवन कवनी महारथिया. तेने तिया आवडीजे, भीष्मातळी राहिजे. द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. हाची एको रक्षावा, मी तैसा हा देखावा. येणे दळभारू आघवा साचू आमचा. मग पुन्हा सर्व सेनापतींना ते म्हणाले, आता आपल्याले सैन्य सज्ज करा. ज्यांच्या ताब्यात सैन्यांच्या ज्या अक्षोहिणी आहेत, त्यातील श्रेष्ठ महारथ्यांनी आपापल्या अक्षोहिणी पुढे जाऊन उभे राहावे आणि त्यांनी त्या त्या अक्षोहिणी सांभाळून भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर तो द्रोणाचार्यांना म्हणाले, तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी आणि माझ्याप्रमाणे समजून भीष्माचे रक्षण करावे, कारण सर्व सैन्याची भिस्त त्यांच्यावर आहे. त्या राजाची या बोला सेनापती संतोषला. मग तेने केला सिंहनादू, तो गाजत असे अद्भुतू. दोन्ही सैन्य आतू, प्रतिध्वनीन समातू उपजत असे. तयाची तुलगा सवे, वीरवृत्तीचे निधावे. दिव्य शंख भीष्म देवे अस्फुरिला. राजा दुर्योधनाच्या भाषणाने भीष्माचार्य संतुष्ट झाले. मग त्यांनी सिंहनाद केला. तो नाद दोन्ही सैन्यात इतका दुमदुमून गेला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात सुद्धा व्हावेना. त्या प्रतिध्वनी समवेतच वीरवृत्तीच्या बलाने भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजवला. ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरीभूत झाले. जैसे आकाश कापडिले तुटोनिया. घडघडीत अंबर, उचंबळत सागर. शोभले चराचर कापत असे.
तेने महाघोष गजरे, दुमदुमिताती गिरी कंदरे, तव दया माझी रणतुरे आस्फुरिली. ते दोन्ही नाद एकत्र झाले तेव्हा त्रिलोकी बधीर झाले. जणू आकाश कोसळावे तसा भास झाला. आकाश गडगडू लागले, समुद्र उसळू लागला. हे स्थावर जंगम विश्व घाबरले, थरथर कापू लागले. त्या महानादाच्या घोषाने पर्वताच्या गुहामधून देखील प्रतिध्वनी उठले. तेवढ्यात नाना प्रकारची रणवाद्य वाजू लागली. तो रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश व भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलयच आहे असा वाटला. नौबत, निशाण, मांदळ, शंख, झांज, तुतारी इत्यादी रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठ्या गर्जना सुरू झाल्या. उदंड संख वाजते, भयानके खाकाते, महाप्रलयो जेथे धाकडासी. भेरी, निशाण, मांदळ, शंख, कहाळ, भुंगळ आणि भयासुर रण कोल्हाळ सुबटाचे. आवेशे भुजा त्राटिती, बिसनेले हाका देती, जेत महामद भद्र जाती आवरतीना. तेत भेडांची कवन मातू, काचया केर फिटतू, जे निदच कलाकृतांतू अंगणे घे. एका उभयाचे प्राण गेले, सांगाचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवताती. ऐसा अद्भुत तुरबंबाळू, एकोणी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजी. कोणी आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी त्वेषाने आव्हाने देऊ लागले. हत्ती मधून मत्त होऊन अनावर झाले. तिथे भित्रींची काय कथा हो. जे कचरले ते कसपटा समान उडूनच गेले. यमाचा देखील धीर सुटला. तो इकडे तोंड करीनासा झाला. कित्येक उभ्याच मेले. धैर्यवानांची दात खिळी बसली आणि मी म्हणणाऱ्या नामांकित वीरांच्या अंगास देखील कापरे भरले. असा अद्भुत भयंकर ध्वनी ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाले आणि देवांना म्हटले, आज हा प्रलय काळच ओढवला आहे. एसी स्वर्गी मातू, देखुनी तो आकांतू, तव पांडव दळा तू वर्तले काही. हो का निज सार विजयाचे, केते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची जावळीचे कातले चारिये. की पाखाचा मेरू जैसा, रहवरू मिरवतसे तैसा, ते जे कोंदाटलिया दिशा जयाचिनी. जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठीचा राणा जान, तयाचे रथाचे गुण काय वर्णू. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पायकू पाठीसी घातला, आपणा पुढा उभा राहिला, तेने पांचजन्यू आस्फुरिला अवलिळाची. परितो महाघोषू थोरू, गरजतू असे गहिरू, जैसा उदेला लोपे दिन करू नक्षत्राते. याचप्रमाणे स्वर्ग लोकात हाहाकार उडून गेला असता इकडे पांडव सैन्यात काय झाले बघा. जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेर घर असून तेजाचे केवळ भांडारच व ज्याला गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 घोडे जुंपलेले आहेत, पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे दिसणाऱ्या त्या श्रेष्ठ रथाच्या तेजाने 10 दिशा भरून गेल्या आहेत. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी आहेत, त्या रथाची महती मी कोठभर वर्णावी हो. ज्याच्या ध्वजस्तंभावर साक्षात शंकरच अवतारतात, जो मारुती असून शरंग धनुष्य धारण करणारे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. त्या प्रभूचे नवल पहा की भक्ताच्या अत्यंत प्रेमामुळे तो पार्थाचे सारथ्यही करू लागला. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले आणि स्वतः पुढे होऊन आपले पांचजन्य नावाचा शंख सहजलेल्याने वाजवला. सूर्योदय झाला म्हणजे जशी नक्षत्रे लोपतात, तसे त्या शंखाच्या गंभीर महानादाने
कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला वाद्य गजर कुणीकडे नाहीसा झाला, त्याचा पत्ता लागेना. तैसे तुर बंबाळू भवते, कौरवदळी गाजत होते. ते हार पोनी नेनो केऊते, गेले तेथ तैसाची देखे एरे. निनादे अति गजरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एक वट. तेत ब्रह्म कटाह शतकूट, हो पाहत असे. तव भीमसेनो विसरला, जैसा महाकाळू खवळला. तेने पुंड्र आस्फुरिला महाशंखो, तो महाप्रलय जल धरू. जैसा घडघडिला गहिरू, तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरित्यसे. नकुळे सुघोषू, सहदेवे मनी पुष्पकू. जेने नादे अतंकू, गजबजला ठाके. त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख वाजवला. ते दोन्ही अचाट शंखध्वनी एकमेकात मिसळून गेले. त्यामुळे ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. मग तिथे भीमसेनाला कृतांतप्रमाणे आवेश चढला आणि त्याने आपला पुंड्र नामक महाशंख वाजविला. महाप्रलयाच्या मेघगर्जनेप्रमाणे त्या शंखाचा भयंकर ध्वनी होत आहे आणि तोच धर्मराजाने आपला अनंत विजय नामक शंख वाजवला. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. त्या नादाने प्रत्यक्ष कृतांतही गडबडला. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदयाधिक. हा काशीपती देख महाबाहू. तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू. दृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडीहन. विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर. तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले. द्रुपद राजा, महाबाहू काशी राजा, द्रुपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर ज्या त्या ठिकाणी जमले होते. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य असा सात्यकी, नृपश्रेष्ठ, दृष्टद्युम्न, आणखी हा शिखंडी, तसेच विराटादी श्रेष्ठ राजे व इतर जे जे सेनानायक होते त्यांनीही आपापले निरनिराळे शंख वाजविले.